नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण कोर्टामध्ये एखादी केस दाखल करत असताना आपण एखादा जवळचा संबंधित वकील किंवा पै पैमान्यातला वकील आपण जवळचा शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आणि कोणत्याही कारणास्तव, मग ते भावाभावाचं वांदा असेल, बहीण भावाचं वांदा असेल किंवा पतीपत्नीचं वांदा असेल किंवा अन्य शेजारी शेतमिळकत शेतकरी असेल, त्याच्यावरच वांदा असेल किंवा शेजारचा घर बांधणार असेल, अशा अनेक प्रकारचे कोर्टामध्ये वाद आपण पाहतच असतो. आणि कोर्टामध्ये केस दाखल करत असताना ज्यावेळी आपण तंटा, भांडण किंवा कोणत्याही प्रकारचा अन्य प्रकारचा जर वाद असेल, तर ह्या रागाच्या भरात आपण काय करतो, कागदपत्र जी काय असतील ते आपल्याकडं अवेलेबल असतील ती आपण घेतो आणि वकिलांच्या जवळ जातो आणि कोर्टामध्ये केस दाखल करत असतो. ह्यामुळं एक प्रकार काय होतो की आपण पूर्णपणे कोणत्याही गोष्टीची खातीरजमा केलेली नसते, की ज्यावेळी आपण रागाच्या भरात एखादी केस दाखल करत असतो त्याचे होणारे परिणाम भविष्यामध्ये अजिबात विचार न करता आपण कोर्टामध्ये केस दाखल करत असतो. सुरुवातीला मित्रांनो, माझं स्पष्ट मत असं आहे, तुम्ही जरी तुमचा राग तुम्हाला सहन होत नसेल किंवा राग येत असेल किंवा तुम्हाला राग येण्यासारखी जर एखादी घटना घडलेली असेल, खरोखर जर आपल्यावर अन्याय होतो की नाही होतो, त्या क्षणाला तुम्ही विचार करणं फार गरजेचं आहे. कारण समजा तुमची शेत मिळकत असेल आणि शेजारचा शेतकरी अतिक्रमण करत आहे का नाही, किंवा शेजारचा शेतकरी तुम्हाला मुद्दाम त्रास देतो का, तुमच्या शेतामध्ये अतिक्रमण करून तुम्हाला तिथून दांडगावनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो का, किंवा अन्य प्रकारचा कुठला वाद निर्माण करतो का, कोणत्या प्रकारे तुम्हाला तो त्रास देतो आणि त्या संदर्भात तुमच्या शेत मिळकतीची तुमच्याकडं कोणकोणत्या प्रकारची कागदपत्र उपलब्ध आहेत ह्याची संपूर्ण तुम्ही खातरजमा करून घेतली पाहिजे. त्यानंतरच तुम्ही एक म्हणता, दोन म्हणता, 3 वकिलांचा तुम्ही सल्ला घेतला पाहिजे. त्यानंतर तुम्ही 100% तुमची केस कोर्टामध्ये जर तुम्ही दाखल केली तर तुम्ही केस जिंकू शकता, याची तुम्हाला खात्री 3 पैकी 2 वकिलांनी तरी दिली पाहिजे की तुमची केस दाखल करणारी योग्य आहे आणि तुम्ही केस दाखल करू शकता आणि निकाल तुमच्यासारखा होणार आहे. अशा पद्धतीनं तुम्ही घाई गडबडीत जर कोर्टामध्ये केस दाखल केलीसा तर सुरुवातीला तुम्हाला केस दाखल करण्यासाठी आर्थिक बुडबुड पडणार आहे, तुमचा वेळ जाणार आहे, मानसिक त्रास होणारच आहे आणि आयुष्यामधला फार मोठा वेळ कोर्टाच्या पायऱ्या झिजवण्यासाठी तुम्हाला चढावं लागणार आहे. महत्त्वाची गोष्ट ह्यामध्ये मित्रांनो, थोड्याशा रागासाठी खरोखर आपल्याला कोर्टाची पायरी चढावीच लागणार आहे का, याचा तुम्ही प्रायमापेक्षा सुरुवातीला विचार करणं फार गरजेचं असतं. कारण खरोखर जर तुम्हाला कोर्टाची पायरी चढायचीच असेल आणि जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर कोर्टाची पायरी चढायला काही हरकत नाही. परंतु चुकीच्या पद्धतीनं फक्त राग आलाय, दुसऱ्याला हिसका दावायचा आहे, त्याला सोडायचा नाही, अशा पद्धतीनं जर चुकीच्या पद्धतीनं तुम्ही केस दाखल करत असाल आणि तुमच्या आयुष्यातला वेळ कोर्टामध्ये काढत असाल तर हे चुकीच्या पद्धतीनं कुठंतरी घडतं, हे तुमचं तुम्हाला समजलं पाहिजे. कारण ज्यावेळी तुम्ही कोर्टात केस दाखल करण्याचा निर्णय घेताय त्या संदर्भात तुमच्याकडे कोणकोणती कागदपत्र उपलब्ध आहेत का, त्या संदर्भात ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्या तुमच्याकडे उपलब्ध आहेत का, आणि ह्या गोष्टी उपलब्ध असून तुम्ही एक म्हणता 3 वकिलांचा चांगल्या पद्धतीनं सल्ला घ्या की मी जर कोर्टामध्ये केस दाखल केली तर मी 100% ही केस जिंकू शकतो का, मग त्यासाठी किती वेळ लागला तर चालेल. कारण आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये कोर्टामध्ये अनेक वर्षे प्रलंबित खटले आहेत. 10-10 वर्षे, 20-20 वर्षे, 25-25 वर्षे, 30-30, 40 वर्षे केसेस चालू आहेत. मग ती आपणला इतकी वेळ देण्याची किंवा एवढे आर्थिक बाजू भक्कम आहे का, आणि त्यासाठी ज्या गोष्टीसाठी आपण कोर्टात गेलो ती गोष्ट इतकी महत्त्वाची आहे का, ह्याचा सुद्धा मित्रांनो विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतरच जर खरोखर तुमच्यावर अन्याय होत असेल, खरोखर तुम्हाला त्या गोष्टींचा त्रास होत असेल तर कोर्टाची पायरी ही चढलीच पाहिजे. त्याबद्दल माझं नामत नाही, पण विनाकारण कोणत्याही चुकीच्या पद्धतीनं कोर्टाची पायरी जर चढला तर विनाकारण तुम्हाला आर्थिक त्रास, मानसिक त्रास आणि आयुष्यातला तुमचा
जो फार मोठा वेळ आहे तो कोर्टाच्या पायरी झिजवण्यामध्ये जाणार आहे. त्यामुळं मित्रांनो, कोर्टाची पायरी चढत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे केसचा तुम्ही स्वतःहून आधी अभ्यास करणं गरजेचं आहे, की मी कोर्टाची पायरी चढू की थांबू. ह्याच्यावर फार मोठं यश आणि अपयश हे तुमच्याकडेच असतं. धन्यवाद.